कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचची घोषणा झाली आणि कोल्हापूरकरांचा 50 वर्षांच्या अथक संघर्षाला यश आलं। पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी 50 वर्षांपूर्वी अग्रलेख लिहून या लोकलढ्याचा पाया रचला। त्यामुळे खंडपीठ कृती समितीच्या आजी माजी अध्यक्षांनी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची पुढारी भवन या ठिकाणी भेट घेतली। साखर पेढे भरवून जाधव यांचं अभिनंदन सुद्धा केलं। दैनिक पुढारी आणि डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा या लढ्यामध्ये सिंहाचा वाटा आहे अशा प्रतिक्रिया सर्वच आजी माजी अध्यक्षांनी व्यक्त केल्या। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूया। सगळ्याचा पाया ज्यांनी रचला, ज्याची या लढ्याची सुरुवात केली तेच पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या भेटीला सगळेच खंडपीठ कृती समितीचे आजी माजी अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही प्रामुख्याने या ठिकाणी आज या ठिकाणी आलेला आहात, ज्यांनी याची सुरुवात केली होती, पाया याचा रचला होता या लढ्याचा, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला। काय नेमक्या आजच्या भावना तुमच्या? गेले जवळजवळ 40-42 वर्ष कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यातील वकिलांनी जे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी जो लढा उभा केला, त्या लढ्याला सुरुवातीपासून अगदी पाठबळ दैनिक पुढारीचे संपादक माननीय प्रतापसिंह जाधव साहेब यांनी नेहमीच दिला आणि नेहमी अग्रेसर राहून या लढ्यासाठी त्यांनी पाठबळ देऊन ही मागणी रेटून धरलेली आहे। बाळासाहेबांनी कराड येथे परिषदेमध्ये हिरिरीनं भाग घेतला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती परिषद झाली आणि महाराष्ट्राचं निम्म मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलं होतं। त्यानंतर सांगलीला परिषद झाली 3 जिल्ह्यातली, त्यावेळेला बाळासाहेब होते। आमच्या इथे तर प्रत्येक वेळेला ते येत होते आणि या प्रत्येक ठिकाणी त्यांचं एकच ध्येय होतं की कोल्हापूरला हे सर्किट बेंच हे सर्वसामान्य लोकांसाठी झालं पाहिजे आणि त्यासाठी मग त्यांनी आपली सगळी ताकद जी असेल राजकीय ती सर्व पणाला लावली। ज्यावेळेला पंतप्रधान त्यांच्याकडे आले होते अमृत महोत्सवाला पुढारीच्या, त्यावेळेला त्यांनी स्वतःसाठी किंवा पुढारीसाठी काय मागितलं नाही, तर त्यांनी मागितलं कोल्हापूर आणि या 6 जिल्ह्यातली सर्किट बेंच मागितलं। यावरूनच त्यांचा मोठेपणा दिसून येतोय। जो आग्रह लिहिला होता त्या दिवशीचा क्षण आणि आजचा क्षण, ज्या दिवशी हे परिपत्रक हातामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, कशा भावना नेमक्या आता तुम्ही? कोल्हापूरचं एकंदरीत मी बघितलं, म्हणजे मी पुढारीची सूत्र 1969 साली ज्यावेळा शिक्षण घेऊन आलो त्यावेळेला घेतली, त्यावेळेला मला असं जाणवलं की सीमा प्रश्न असू दे, इथले कोल्हापूरचा खंडपीठ असू दे, तर त्यावेळेला मी ह्या कुठल्याही म्हणजे सीमा प्रश्नावर मी त्यावेळेला लगेच आग्रह लिहिला, तर तिचं सीमा चळवळ सुरू झाली। मला हे जाणवलं की हे कोल्हापूरचे आपण प्रत्येक गोष्टीसाठी मुंबईला जावं लागतं हायकोर्टला, तर त्यावेळेला पहिला अग्रलेख तो घेतला मी, म्हणजे कोल्हापूरला सर्किट बेंच खंडपीठ व्हावं असं तो अग्रलेख होता। आणि त्यानंतर आम्ही जी त्यावेळेपासून चालना माधवराव आडगुळे आहेत आणि त्यावेळची आमची सगळीच मंडळी, म्हणजे 12 वर्षांची बरीच आता जे पदाधिकारी आहेत, तर या सगळ्या मंडळींनी हा प्रश्न उचलून धरला। मी संपादक या नात्यानं लिखाणाचं काम करत होतो, त्याचबरोबर सगळ्यांचे संबंध असल्यामुळं तेही मला म्हणजे म्हणजे मला वाटतं की आम्ही कोणत्या मुख्यमंत्र्याकडे हा प्रश्न मांडला नाही असं झालेलं नाही आहे। जवळजवळ सगळ्या मुख्यमंत्र्यांच्याकडं, सगळ्या चीफ जस्टिसांच्याकडं आम्ही हा प्रश्न मांडला। मला दुर्दैवानं असं वाटतं की कोल्हापूरला कोणतीही गोष्ट लढ्याशिवाय मिळत नाही आणि कोल्हापूरच्या जनतेनं आणि या 6 जिल्ह्यातल्या जनतेनं, या 6 जिल्ह्यातल्या सगळ्या वकील संघटना असू देत, सगळे वकील, सगळे विधिज्ञ असू देत, ह्या सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळं या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नाचं हे यश आहे। खरं तर किती आनंदाचा क्षण आहे। त्या दिवशीचा हा अग्रलेख आता तुम्ही मागे जाऊन वळून पाहिला आणि आत्ताचा तो परिपत्रक हातातलं, किती हा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी विशेष करून काय आहे की मला तुम्हाला सांगतो की काल ज्यावेळा संध्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे 6 जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी वकील बसले होते, बैठक चालू होती, त्याच वेळेला हे परिपत्रक आलं, मला देखील लगेच मिळालं। लगेच सगळ्यांची मला जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला, सगळ्यांचे फोन सुरू झाले। तर आम्ही प्रत्येकजण म्हणजे भावना अशा होत्या, म्हणजे एक आपला घरचा प्रश्न सुटला आहे अशा दृष्टिकोनातून आपण बघत होतो। तर त्यामुळं आपल्याला प्रत्येकाला हे होतं की मला यात म्हणजे हा आनंद आता तुम्ही म्हटला तसं तो अग्रलेख लिहिला त्याला आता 50 वर्षे झाली,
पण या खरं तर ह्या 50 वर्षे लागली ही मला खरी खंत आहे. 50 वर्षे लागायला नको होती. म्हणजे हा प्रश्न म्हणजे मी जर कुणी मला विचारलं तर मी असं म्हणेन की शाहू महाराजांच्या वेळेला इथं उच्च न्यायालय होतं त्याच बिल्डिंगमध्ये, आणि त्यानंतर नागपूरचं खंडपीठ सुरू झालं, औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगरचं सुरू झालं, पण कोल्हापूरला लवकर सुरू झालं नाही. म्हणजे मी तर असं म्हणेन की आम्हाला फार उशिरा हे मिळालं, तरी देखील आम्ही समाधानी आहोत की आम्हाला सर्किट बेंच मिळालं, याचं निश्चितपणे आम्ही समाधानी आहोत. तर एखादी बातमी लावल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट झाल्यावरती प्रत्येक पत्रकाराला त्याचा आनंद होत असतो. मात्र एवढ्या वर्षांचं तप आणि तुम्ही देखील भावुक आता झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. ज्याचा पाया रचला, एकंदरीत ह्या भावना तुम्हाला देखील अनावर होताना पाहिजे. नाही, साहजिकच आहे. कारण काय होतं, आपण एखादा विषय हाती घेतला आणि तो मार्गी लागला तर तो एक आनंद, ते मी म्हणेन भावुकपेक्षा ते आनंदाश्रू आहेत. खरं तर आजचा हा आनंद अश्रू खरं तर पाहायला मिळतातच. मात्र सगळ्याच कोल्हापूरकरांना आणि आजूबाजूचे जेवढे 6 जिल्हे या संपूर्ण परिसरामध्ये आता असणार आहेत, या सर्किट बेंचच्या अंडर असणार आहेत, तर त्या सर्वांनाच अशाच पद्धतीचा आनंद जो आहे तो झालेला आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.